पण परमेश्वर तसा नाहीये. हालेलुया. त्याच्या दयेला, त्याच्या करुणेला, त्याच्या प्रीतीला, त्याच्या आशीर्वादाला कधीही खंड पडत नाही. प्रियांनो, तो रोज बायबल मध्ये म्हणून असं म्हटलं ना, येशू ख्रिस्त हा काल, आज आणि युगानुयुग एक सारखाच आहे. हालेलुया. जे सर्व कार्य प्रियांनो तुम्ही बायबल मध्ये वाचता की येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना कान दिले, लंगड्यांना पाय दिले, त्याने मेलेल्या लोकांना जिवंत केलं, त्याने भुकेलेल्या लोकांना अन्न दिलं. हालेलुया. या सैतानाच्या बंधनामध्ये होते त्यांना मुक्त केलं. ते सर्व कार्य जे येशूने काल केलं ते प्रत्येक कार्य येशू आज पण करत आहे. आमेन. आणि म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून हालेलुया. खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. यावेळेस आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक कबुली देऊया. सर्वजण माझ्या मागे बोला. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी माझ्या डोळ्यासमोरून ते जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि हे वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडा समान बनलो आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावला. कारण ते पाणी म्हणजे देवाचं वचन आहे आणि ते माझ्या जीवनामध्ये देवाच्या कृपेने वाहते. आणि म्हणून माझं जीवन हिरव्यागार झाडा समान, फलद्रूप झाडा समान झालं आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. पित्या, मी तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, सन्मान देतो. प्रभू, खरोखर तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. प्रभू, तुझं वचन आम्हाला सर्व शापातून, सर्व बंधनातून मुक्त करतं. आणि पित्या, खरोखर आज पुन्हा एकदा या मंडळीला तू आशीर्वादित केलंस. या मंडळीला तुला दुसऱ्या येण्यासाठी तयार केलंस. पित्या, मी धन्यवाद देतो, आम्हाला प्रत्येकाला जाग केलंस. पित्या, आजच्या वचनाच्या द्वारे खरोखर तुझं सत्य प्रत्येकाला समजलं आहे म्हणून धन्यवाद देतो. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आजपासून आपण एक नवीन विषय आपण सुरू करणार आहोत. हालेलुया. कारण वर्षामध्ये एक काळ असतो, एक समय असतो आणि तो समय खूप महत्वाचा आहे. हालेलुया. आणि त्या समयामध्ये आपण प्रवेश केला आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आज एक खूप मोठी घटना जगामध्ये होणार आहे. तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे आज? एक खूप मोठी घटना होणार आहे आणि जी बायबल मध्ये भविष्यवाणी केलेली आहे ती भविष्यवाणी आज पूर्ण होणार आहे. हालेलुया. तर कोणती घटना आज होणार आहे? हालेलुया. आपण बघूया. हालेलुया. आपण योएल याचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 30 आणि 31 वचन आपण वाचूया. योएल याचा 2रा अध्याय 30 आणि 31 वचन आपण वाचूया. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. हालेलुया. इथं बायबल सांगते मी आकाशात व पृथ्वीवर रक्त. शेवटच्या काळाचं चिन्ह काय?
की मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. आणि बायबल सांगतं तो शेवटचा दिवस ज्या दिवशी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येणार आहे. हालेलुया. आणि हे पूर्ण जग देवाचं बनणार आहे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करणार आहे. आमेन. तो बायबल सांगतं की तो परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. हालेलुया. आज रात्री चंद्र रक्तमय होणार आहे. आज रात्री तुम्हाला माहिती आहे चंद्र हा लाल असं आपल्याला प्रत्येक वेळेस दिसत नाही. हालेलुया. पण आज रात्री मात्र हालेलुया चंद्र हा रक्तमय होणार आहे. आणि बायबलची जी भविष्यवाणी आहे आपण पाहतो की शेवटचा दिवस येण्या अगोदर, या जगाची समाप्ती होण्या अगोदर परमेश्वर जगाला चिन्ह देते. जगाला काय देते? चिन्ह देते. आणि त्या चिन्हांपैकी एक महत्वाचं चिन्ह हे की परमेश्वर बोलतो मी आकाशात व पृथ्वीवर रक्त. हालेलुया. तुम्हाला माहितीये मला असं वाटतं 2014 आणि 15 या वर्षापासून याची सुरुवात झाली. आणि विशेष करून हा जो चंद्र हा रक्तमय होतो, पूर्णपणे लाल भडक होतो. हा अशा कोणत्या पण दिवशी होत नाही, पण जे देवाने नेमलेले देवाचे जे सण आहेत हालेलुया त्या सणांच्या वेळेसच चंद्र हा रक्तमय होतो. हालेलुया. कारण बायबल सांगते प्रियांनो देवाने आकाशामध्ये जे सूर्य, चंद्र आणि तारे हे चिन्हांसाठी ठेवलेले आहेत. कशासाठी? चिन्ह. हालेलुया. देव त्या रक्तमय चंद्राच्या द्वारे आपल्या बरोबर काहीतरी बोलत. हालेलुया. आणि काय बोलत आहे इथं जसं आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो परमेश्वराचा महान व भयंकर दिवस हा लवकर येते. येशू ख्रिस्त खूप लवकर येते. रॅप्चर हे खूप लवकर होणार आहे. येशू ढगामध्ये येणार आहे आणि येशू त्याच्या लोकांना या जगातून घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ही घटना अगदी लवकर आणि खूप लवकर होणार आहे. खूप लवकर होणार आहे. आमेन. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. आपण जर योहान याचा 14 अध्याय आणि आपण 2 पासून ते 6 पर्यंत वचन वाचूया. योहान याचा 14 अध्याय. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हा सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभो आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही, मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. हालेलुया. प्रियाने ते येशू बोलत आहे माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. काय म्हणत आहे? माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. कमी नाहीये. हालेलुया. या जगामध्ये आपलं घर कधी कधी आपल्याला जागा पुरत नाही, आपल्याला छोटं वाटतं. हालेलुया. पण येशू ख्रिस्त जे आपल्यासाठी घर बनवायला गेलेलं आहे हालेलुया ते अगदी मोठं असणार आहे. तिथं जागेची कमी नाहीये. आमेन. आणि तर बायबल सांगतं की येशू बोलला मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन
तुम्हाला आपल्या जवळ घेईन. आमेन. हालेलुया. इथे येशू ख्रिस्त काय म्हणते, एकदा ते घर तयार झालं मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या पित्याच्या घरामध्ये घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे पित्याच्या घरी यावं? हालेलुया. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, तो दिवस खूप लवकर येते, कारण आज जे बायबलमध्ये लिहिलं ते आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होते. काय काय होईल शेवटच्या काळामध्ये? चंद्र रक्तमय होईल. आणि आज हे चिन्ह अनेक ठिकाणामध्ये, आता मला माहिती नाही आपल्या भारत देशामध्ये दिसल का नाही, पण मला असं वाटतं दिसल. तर आपण पाहतो आज चंद्र रक्तमय होणारे. हालेलुया. की हे चिन्ह ना आपण पाहतो पुन्हा एकदा पूर्ण होते. हालेलुया. आणि वारंवार होते. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे इथे जे बायबल सांगते ना, की पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. तर देवाची काय इच्छा आहे? जिथं देव आहे, जिथं येशू आहे, तिथं आपण पण त्याच्या बरोबर असावे. येशू बरोबर असायला तुम्हाला आवडतं ना? आवडतं का? हालेलुया. हालेलुया. का बोर होतं चर्च मध्ये आल्यावर? किती वेळ गाणे गातात, 2-2 घंटे. काय मिळते यांना गाणे गाऊन, येशूची इतकी स्तुती करून? हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर अजून 1.5-2 घंटे देवाचं वचन, आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना. हालेलुया. खरोखर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, या पृथ्वीवर आपण प्रॅक्टिस करतोय. हालेलुया. इथे जर तुम्ही 3, 4 आणि 5 घंट्यामध्ये बोर झाले तर 24 घंटे तुम्ही येशूच्या बरोबर कसे राहू शकणार? आता जर तुम्ही फक्त 2-3 घंट्यामध्येच तुम्हाला बोर होतं, हालेलुया, तर तिथे 24 घंटे. हालेलुया. 365 दिवस देवाच्या उपस्थितीमध्ये आपण कसे राहणार? हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ही आपली तयारी आहे की आपण काय करत आहे? आपण रोज ना देवाच्या उपस्थितीमध्ये आपण वेळ घालवतो. हालेलुया. बरोबर. कारण परमेश्वराची इच्छा आहे प्रियांनो, देवाची इच्छा आहे की जिथं तो आहे तिथं तुम्ही आणि मी देखील असावं. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर तिकडं वर जाण्याचा मार्ग एकच आहे. येशूला विचारलं नाही एका शिष्याने की तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे? येशू बोला. आणि एक शिष्य म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जात आहे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? आणि त्यावेळेस येशूने त्यांना म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. सर्व बोला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हालेलुया. आपल्या मराठी भाषेमध्ये मार्ग, सत्य आणि जीवन असं लिहिलं. इंग्लिश मध्ये असं म्हटलं, आय एम द वे, द ट्रूथ अँड द लाईफ. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मध्ये हे वचन जरा बऱ्या आणि योग्य रीतीने लिहिलं. काय येशू काय बोलला? आय एम द वे. एकच मार्ग आहे. 100 मार्ग नाही आहेत स्वर्गामध्ये जाण्यासाठी, 1000 मार्ग नाही आहेत स्वर्गामध्ये जाण्यासाठी. स्वर्गामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर एकच मार्ग आहे. किती मार्ग आहे? हालेलुया. आय एम द म्हणजे एकच. हालेलुया. फक्त मार्ग नाहीये, द मार्ग आहे. एकच मार्ग आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट येशू काय बोलला? मार्ग, द सत्य, द ट्रूथ, द ट्रूथ. एकच सत्य. सर्व सत्याने असू शकत, 100 सत्याने असू शकत, एकच सत्य.
आणि एक सत्य तर बाकी सर्व लबाड आहे. एकच सत्य आहे. 100 सत्य असूच शकत नाही. एक सत्य आणि एक लबाड आहे. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला शोधायचंय की सत्य कोण आहे. एकच सत्य. आमेन. हालेलुया. आणि तो म्हटलं ना की जीवन, इंग्लिश मध्ये म्हटलं द जीवन, म्हणजे एकच जीवन. हालेलुया. येशू ख्रिस्त हा एकच जीवन आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला जीवन मिळतं. आणि तो जसं येशू ख्रिस्त बोलला, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत. तर स्वर्गामध्ये जे घर येशूने बनवलंय, हालेलुया, तिथं जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो मार्ग केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलं, आकाशाखाली आणि पृथ्वीवर एकच, किती? एकच नाव देण्यात आलेले की ज्या नावामध्ये आपलं तारण होतं. आपल्याला पापांची क्षमा मिळते. हालेलुया. आपल्याला नरकातून मुक्ती मिळते आणि आपलं नाव स्वर्गाच्या पुस्तकामध्ये, जे जीवनाचं पुस्तक आहे, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिण्यात येतं. हालेलुया. हालेलुया. ते एकच नाव कुणाचं नाव आहे? हालेलुया. ते येशूचं नाव आहे. आमेन. हालेलुया. आता तुम्ही बोलाल, का येशूचंच का नाव आहे? की येशू ख्रिस्तच एक असा आहे की त्याच्याद्वारेच का स्वर्ग भेटू शकतं. दुसऱ्या कोणत्या बाबाच्या नावामध्ये, दुसऱ्या कोणत्या देवाच्या नावामध्ये आपल्याला स्वर्ग भेटू शकत नाही का? हालेलुया. त्याच्या मागे एक कारण आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त, बायबल सांगतं की तो देव असून मनुष्य बनला. मनुष्य बनून प्रियांनो त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपले सर्व पाप क्षमा करण्याची जी शिक्षा, जी किंमत, ही केवळ येशू ख्रिस्ताने भरली. हालेलुया. असा दुसरा कोणता देव नाहीये, माणूस पण नाहीये, कोणता बाबा नाहीये, कोणती बाई नाहीये, कोणती देवी नाहीये जिनी क्रूस खांबावर तिचा जीव दिला. हालेलुया. केवळ एकच देव आहे, केवळ एकच येशू ख्रिस्त आहे. त्या येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे पाप क्षमा होण्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचा जीव दिला. हालेलुया. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, येशूने जे तुम्हाला दिलं, या जगामध्ये कोणताही माणूस, कोणताही बाबा, कोणताही दुसरा देव तुम्हाला देऊ शकत नाही. कारण बायबल सांगतं, सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक निर्दोष कोपरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने आपण मुक्त झालो आहोत. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली सर्व संपत्ती जरी तुम्ही घेतली, जगातलं सर्व सोनं चांदी पैसा तुम्ही घेतला, तुम्हाला सर्व जगाची संपत्ती भेटली आणि तुम्ही देवाला बोलला, देवा ही सर्व संपत्ती मी तुला देतो, पण मला स्वर्गामध्ये 1 मीटर बाय 1 मीटरची जागा दे. तुम्हाला माहितीये काय होणार आहे? तुम्ही जरी सर्व संपत्ती बोलला मी देवाला देतो, तुम्हाला 1 मीटर काय 1 सेंटीमीटर बाय सेंटीमीटर सुद्धा स्वर्गामध्ये जागा भेटणार नाही. हालेलुया. का? पहिली गोष्ट ही आहे की जगातली सर्व संपत्ती देवाचीच आहे, देवानेच बनवली सर्व, तुम्ही काय त्याला देणार आहे. पण जरी तुम्ही बोलला मी सौदा करणार देवाबरोबर, चला मी देतो देवाला, तर प्रियांनो तुम्हाला माहिती आहे, हालेलुया, स्वर्गामध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे. हालेलुया. आणि तो मार्ग काय? तुम्ही 100% शुद्ध, तुम्ही 100% पवित्र पाहिजे. तुम्हाला जर स्वर्गामध्ये जायचंय तर तुम्ही किती % शुद्ध पाहिजे?
100% तुमच्या जीवनामध्ये शुद्धता, 100% तुम्ही नीतिमान, 100% तुम्ही पवित्र पाहिजे. आणि आपल्याला 100% पवित्र, 100% नीतिमान कोण करणार? हालेलुया. आपण एक वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 9 आणि 10 वचन वाचूया. वाचा. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तारले जाऊ. हालेलुया. तरी तर बायबल सांगते तर आता त्याच्या रक्ताने, सर्व बोला त्याच्या रक्ताने, पुन्हा एकदा बोला त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळं. तर प्रियांनो आपण नीतिमान कशामुळे ठरलो? कशामुळे ठरलो? हालेलुया. किती जण येशूवर विश्वास ठेवतात? हालेलुया. तुम्ही सर्व येशूवर विश्वास ठेवता? त्याच्या रक्तावर विश्वास ठेवता? किती जण येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतात? हालेलुया. जर तुम्ही येशूच्या रक्तावर विश्वास ठेवता तर बायबल सांगतं त्याच्या रक्तावर, रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळं आपण नीतिमान कसं झालो? हालेलुया. किती जण पापी आहेत? मला हात वर करून दाखवा. कोण आहे पापी? मला हात वर करून दाखवा. आहे का कोण पापी? पापी आहे का कोण? जो कोणी येशूवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही? येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवत नाही? ठेवता का? तुम्ही दोघं पण येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवता? मग इथं बायबल सांगतं की त्याच्या रक्ताने, त्याच्या बलिदानामुळं तुम्ही नीतिमान झाला. हालेलुया. तुम्हाला जरी वाटत आहे मी पापी आहे, पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर तुम्ही पापी नाहीये. त्याच्या रक्ताने तुम्ही नीतिमान झाला आहात. हालेलुया. हालेलुया. अनेकदा असं होतं ना आपल्या मनामध्ये सैतान काय करतो माहितीये का? सैतान आपल्याला आपले कर्म आठवतो ना. आपल्या जुन्या जीवन आपण ज्या वाईट गोष्टी केल्या त्या आपल्याला आठवण करून देतो. आणि मग आपण काय बोलतो? अरे हा मी हे केले, मी ते केले, मी ते केले, मी ही चूक केली, मी हे पाप केलं. आणि मग आपण काय करतो प्रियांनो? आपण त्या कर्मांमुळं आपण काय बोलतो? मी काय झालो? आता पापी झालो. आहे की नाही? मी काय झालो? मी ज्या गोष्टी 10 वर्षापूर्वी केल्या होत्या, 15 वर्षापूर्वी केल्या होत्या, आणि सैतान त्याच गोष्टी आपल्याला नेहमी आठवण करून देतो. आपण बोलतो मी पापी आहे, मी पापी आहे. तर प्रियांनो बायबल सांगतं येशूने ज्यावेळेस त्या वधस्तंभावर त्याचा प्राण दिला, येशूने ज्यावेळेस त्याचं रक्त सांडलं, येशूच्या रक्ताने आपले 100% पाप क्षमा झाले. येशू ख्रिस्त हा आपल्या पापासाठी बायबल सांगतं सर्व बोला सार्वकालिक बलिदान झाला. म्हणजे काय? आपले पूर्वीचे पाप, आपले वर्तमान काळाचे पाप, आपले भविष्य काळाचे पाप, सर्व पाप येशूच्या रक्ताने क्षमा झाले. हालेलुया. किती पाप क्षमा झाले? हालेलुया. 100% सर्व पाप येशूने त्याच्या रक्ताने काय केले? क्षमा केले. आमेन. बोला आमेन. हालेलुया. हालेलुया.
कारण प्रियांनो, अनेकदा असं होतं, आपण विचार करतो मी माझ्या कर्मांनी नीतिमान ठरल, मी चांगले कर्म करील आणि मग मी नीतिमान ठरल. पण बायबल सांगतं चांगल्या कर्मांच्या द्वारे कोणताही माणूस स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. या जगामध्ये अनेक लोक आहेत, त्यांनी खूप चांगले चांगले कर्म केलेत, खूप चांगले, त्यांनी खूप लोकांना मदत केली, पण त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही म्हणून ते नरकामध्ये जाणार आहेत. खूप चांगले काम केले त्यांनी या जगामध्ये, पण त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. कशावर विश्वास ठेवला? स्वतःच्या कर्मावर. मी खूप चांगला आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप चांगला. आणि बायबलमध्ये इथे येशू ख्रिस्त बोलला प्रियांनो की माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आपण आपल्या कर्मांवर भरोसा जर ठेवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नरक तुमच्यासाठी नेमलेलं. पण जे बोलतात प्रभू येशू, मी माझ्या स्वतःवर नाही, मी माझ्या कर्मांवर नाही, मी माझ्या चांगुलपणावर नाही, पण प्रभू येशू मी तुझ्या बलिदानावर विश्वास ठेवतो. तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावर तुझा जीव दिलास, माझ्यासाठी तुझं रक्त तू अर्पण केलंस, माझ्यासाठी तू मेलास आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालास. हालेलुया. स्वर्गामध्ये देवदूत लगेच एक पेन घेतो, हालेलुया, आणि बोलतो कोण बोललं हे? हालेलुया. आणि तो देवदूत बोलतो हा बोलला का? हा, त्याचं नाव आता मी जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहितो. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये प्रियांनो, स्वर्गामध्ये जाण्याचा एकच मार्ग आहे. किती मार्ग आहे? 10 मार्ग नाहीयेत. आपल्याला काय शिकवण आहे तिथं? विशेष करून आपल्या भारत देशामध्ये सर्व मार्ग एकीकडेच जातात असं बायबल शिकवत नाही. हालेलुया. येशू बोलला मीच. काय? मीच. मी अनेक मार्गांपैकी एक मार्ग असं नाही बोला येशू. येशू बोलला मीच. मी एकटाच मार्ग आहे. आणि जर तुम्हाला माझ्या पित्याच्या घरामध्ये यायचंय, स्वर्गामध्ये यायचंय, तर तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्या सर्वांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, आता येशूनी आपल्या सर्वांसाठी काय केलेलं आहे? घर तयार केलेलं आहे. आमेन. घर तयार केलेलं आहे. हालेलुया. आणि त्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी येशू लवकरच येणार आहे. आमेन. या महिन्यातच येऊ शकतो. या महिन्यातच 22 तारखेला. कधी? या महिन्यात 22 तारखेला. का? हालेलुया. कारण ह्या महिन्यात 22 तारखेला तुतारीचा सण आहे. हालेलुया. बायबल सांगतं एकीने शेवटची तुतारी वाजल आणि काय होईल? येशू ढगामध्ये येईल त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला माहितीये बायबल सांगतं. आता प्रियांनो, मी हे अनेक दिवसांपासून तुम्हाला शिकवते आणि हे शिकवणं मला कायम ठेवावं लागणार आहे जोपर्यंत येशू येणार नाही तोपर्यंत. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, खरोखर आपण पाहतो ना की या 22 सप्टेंबरला तुतारीचा सण आहे. आणि तुम्हाला माहिती ना, देवाचे 7 सण आहेत. काय? किती सण आहेत? हे जे 7 सण आहेत हे देवाचं कॅलेंडर आहे. देवाचं काय? आता कॅलेंडरने आपल्याला काय समजतं? वर्ष कधी सुरू झालं आणि वर्ष कधी. तसंच हे जग कधी सुरू झालं आणि हे जग कधी संपणार हे आपल्याला देवाचे जे 7 सण आहेत त्या 7 सणांच्या द्वारे आपल्याला समजतं की हे जग कधी समाप्त होणार आहे, कोणती घटना
कधी होणार आहे. हालेलुया. जसं तुम्हाला आठवत असेल प्रियानो, जो वलांडन सण किंवा आपण ज्याला गुड फ्रायडे बोलतो, हालेलुया, जुन्या करारामध्ये त्याला काय बोलायचे? वलांडन सण. हालेलुया. आणि या वलांडन सणाच्या दिवशी येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरच, येशू ख्रिस्त येण्याच्या 1500 वर्ष, किती? मोशेने इस्रायल लोकांना सांगितलं, वलांडन सणाच्या दिवशी तुम्हाला एक निर्दोष, निष्कलंक, ज्याच्यामध्ये काहीच वय किंवा काहीच आपण पाहतो ना दोष नाही, असा बकरा घ्यायचा आहे. आणि त्याला वलांडन सणाच्या दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता जे मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये आपण पाहतो तिथे एक वेदी होती, त्या वेदीला बांधायचंय. हालेलुया. आणि बरोबर 3 वाजल्यानंतर हा जो बकरा तुम्ही मंदिराच्या वेदीमध्ये ज्याला तुम्ही बांधलेलं आहे, हालेलुया, त्या वेदीला, वेदी म्हणजे काय? वेदी तिथं बलिदान करतात, मारतात, हालेलुया, देवासाठी अर्पण करतात. तर तुम्हाला माहितीये, बरोबर दुपारी 3 वाजता जो आपण पाहतो ना याजक असायचा, तो काय करायचा? त्या वेदी जवळ जाऊन बरोबर 3 वाजता, किती वाजता? 3 वाजता त्या बकऱ्याला मारायचा. आणि त्याचं रक्त घेऊन प्रियानो, जे सर्व जे आपण पाहतो ना की जे तिथं वेदी होती, त्या वेदीच्या 4 शिंगांना ते रक्त लावण्यात यायचं. हालेलुया. आणि आपण पाहतो अशा रीतीने ना हा वलांडन सण पाळण्यात यायचा. हालेलुया. आता हा वलांडन सण, या वलांडन सणाच्या दिवशी काय करायचे? ते बकऱ्याला, कोकऱ्याला ते मारायचे. तुम्हाला माहिती प्रियानो, बरोबर वलांडन सणाच्या दिवशी, गुड फ्रायडेच्या दिवशी, एक दिवस खरा कोकरा तिथं आला. आमेन. आणि येशूला बरोबर सकाळी 9 वाजता, किती? सकाळी 9 वाजता त्या वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्याच्या हातामध्ये, पायामध्ये खिळे टोकण्यात आले. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताने बरोबर सायंकाळी 3 वाजता, किती? 3 वाजता, ऍक्च्युली सायंकाळ ही 3 वाजता सुरू होते. हालेलुया. तर बरोबर सायंकाळी 3 वाजता येशूने त्याचा जीव दिला. हालेलुया. तर जे सर्व आपण पाहतो हे लोक 1500 वर्षापासून रिहर्सल करत होते. काय करत होते? रिहर्सल. हालेलुया. रिहर्सल करत होते. काय रिहर्सल करत होते? वलांडन सणाच्या दिवशी सकाळी 9 वाजता काय करायचे? ते त्या कोकऱ्याला वेदीला बांधायचे आणि दुपारी 3 वाजता त्याला मारण्यात यायचं. येशूनी बरोबर आपण पाहतो जसं सांगितलं, 1 सेकंड पण इकडचा तिकडे नाही झाला. 1 सेकंड पण. हालेलुया. जे बायबल मध्ये भविष्यवाणी केली होती, बरोबर त्या भविष्यवाणीप्रमाणे येशूने आपण पाहतो त्याचा अर्पण केलं, त्याचं बलिदान केलं. आणि खरोखर त्या बलिदानाच्या द्वारे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, येशूच्या रक्ताच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती, येशूला त्या वधस्तंभावर आपण पाहतो वलांडन सणाच्या दिवशी मारण्यात आलं. बेखमीर भाकरीचा सण. कोणता सण? देवाने इस्रायल लोकांना सांगितलं की 7 दिवस तुम्हाला बेखमीर, सर्वजण बोला बेखमीर, भाकर खायची. बेखमीर भाकर म्हणजे काय माहितीये तुम्हाला? चपाती. चपाती म्हणजे बेखमीर भाकर. हालेलुया. आणि खमीर असलेली भाकर म्हणजे कोणती? ब्रेड. ब्रेड तुम्हाला माहिती ना, ब्रेड खाता का नाही कधी? ब्रेड कशी असती? फुगलेली असती. चपाती कशी असती? फ्लॅट असती. हालेलुया. ते जे फुगलेले आहे ना, ते सैतानी. जे फुगलेले आहे का, घमंडाने, गर्व, मी लय भारी, मी लय मोठा, कोण आहेत ते? हालेलुया.
म्हणजे येशू सारखे नम्र. हालेलुया. येशूमध्ये खमीर नव्हतं, येशूमध्ये पाप नव्हतं. हालेलुया. पूर्णपणे हवाच नव्हती त्याच्यामध्ये. हालेलुया. देवाने काय सांगितलं होतं? 7 दिवस तुम्हाला काय करायचंय? बेखमीर भाकर खायची. आमेन. आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या दिवशी म्हणजे त्या सकाळी त्याला मारलं, 3 वाजता तो मरण पावला आणि त्याच्यानंतर बेखमीर भाकरीचा सण सुरू झाला. हालेलुया. काय केलं? येशूचं शरीर घेतलं आणि कुठं ठेवलं? कबरेमध्ये. येशूचं शरीर काय केलं? त्यांनी घेतलं आणि काय केलं? कबरेमध्ये. हे इस्रायल लोक काय करायचे माहिती तुम्हाला? बेखमीर भाकरीच्या सणाच्या दिवशी ते बेखमीर भाकर घ्यायचे, एका कपड्यामध्ये लपेट म्हणजे बांधायचे आणि तुम्हाला माहिती आहे एका ठिकाणामध्ये लपून ठेवायची आणि घरातल्या लेकरांना सांगण्यात यायचं हालेलुया की ती बेखमीर भाकर कुठं लपवलीये ती तुम्ही शोधा. हालेलुया. आणि येशूचं शरीर पण काय केलं? कबरेमध्ये. हालेलुया. ते जे सणामध्ये करत होते तेच येशूच्या शरीराबरोबर झालं. हालेलुया. पण तिथंच ते संपत नाही. तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर ना येशूने जसं सांगितलं होतं 3 दिवस आणि 3 रात्री नंतर काय होणार आहे? मी मरणातून जिवंत होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की येशूला त्याचं बलिदान झाल्यानंतर आणि त्याला पुरल्यानंतर तुम्हाला माहिती 3 दिवस आणि 3 रात्री नंतर अजून एक सण होता आणि त्याचं नाव होतं प्रथम फळाचं सण. हालेलुया. हालेलुया. आणि त्या प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी हे इस्रायल लोक काय करायचे? ते त्यांच्या शेतामध्ये जायचे आणि शेतामध्ये जाऊन जे सर्वात पहिलं आलेलं जे गहू आहेत ते गहू कापायचे आणि देवाला अर्पण करायचे. आमेन. आणि या प्रथम फळाच्या सणाच्या दिवशीच येशू हा असा माणूस आहे जो सर्व मानव जाती मरती. हालेलुया. पण येशू हा मेलेल्यातून जिवंत झाला. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त कोण आहे? प्रथम फळ. मरणातून जिवंत झालेल्याचा प्रथम फळ. ते 3 सण पूर्ण झाले. 3 सण काय झाले? त्याच्यानंतर अजून एक सण आहे ज्याला बोलतात पेंटिकॉस्ट. हा सण पण पूर्ण झाला. आमेन. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी पण प्रियांनो जे त्यांच्या शेतामधलं जे पीक किंवा जे गहू होतं हालेलुया ज्यावेळेस ते पूर्णपणे त्याचं पीक आलं हालेलुया त्याच्यानंतर काय करायचे? ते गहू तोडायचे. ते गहू तोडून त्याचं पीठ बनवायचे. हालेलुया. आणि ते पीठ बनवल्यानंतर तुम्हाला माहितीये का त्याची एक पोळी करायची आणि ती पोळी करून देवाला अर्पण करायची. आमेन. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं? हालेलुया. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी प्रियांनो हालेलुया देवाचा आत्मा उतरला. आणि प्रियांनो देवाचा आत्मा उतरला. पेत्राने आपण पाहतो ना तिथं 3000 लोक होते, त्यांना सुवार्ता सांगितली. त्या 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्यांचं तारण झालं आणि ती पोळी चर्चची पोळी. आता ती पोळी जी अर्पण करायची देवाला हालेलुया ती पोळी कोण आहे? ते आपण. आमेन. हालेलुया. तर 2000 वर्षापूर्वी हालेलुया काय झालं? हा पेंटिकॉस्टचा सण पण काय झाला? पूर्ण झाला. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर 4 सण किती पूर्ण झाले जे बायबल मध्ये भविष्यवाणी केली होती. त्या भविष्यवाणीप्रमाणे प्रत्येक गोष्ट तंतोतंत 1 सेकंड इकडचा तिकडं नाही सर्व काय देवाने त्याच्या वचनामध्ये ते सांगितलं. जो मी असं बोललो ना वेळापत्रक दिलेला आहे. वेळापत्रक टाइम टेबल दिलेला आहे देवाने. त्या टाइम टेबल प्रमाणेच
देवाच्या वचनाप्रमाणेच प्रत्येक घटना जी बायबल मध्ये सांगितलं की होणार आहे ती झाली. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. तर प्रियानो, आता 3 अशा घटना आहेत अजून त्या पूर्ण व्हायच्यात. किती? 3 घटना पूर्ण व्हायच्यात. हालेलुया. आणि त्यापैकी एक खूप महत्वाची घटना, तर तुम्हाला माहिती आहे 22 तारखेला परमेश्वराने इस्रायल लोकांना काय सांगितलं होतं? तुम्हाला काय करायचंय? तुतारीचा सण पाळायचा आहे. काय करायचंय? तुतारीचा सण पाळायचा आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना अजून एक आज्ञा दिली. तर 4 सण तर पूर्ण झाले. आता 5वा सण. आणि हा 5वा सण कोणता सण आहे? तुतारीचा सण. कोणता सण? तुतारीचा सण. हालेलुया, हालेलुया. आपण बघूया 1 मिनिट. हालेलुया. एक वचन आपण बघूया. ओके, यावेळेस आपण गणनाचं पुस्तक आणि यावेळेस आपण ओके, एनिवे आपण पुढच्या वेळेस ते वचन मी तुम्हाला दाखवील. हालेलुया. पण आपण पाहतो परमेश्वराने जसे हे 7 सण नेमले. हालेलुया. तर या 7 सणामध्ये हालेलुया ना, या प्रत्येक सणामध्ये येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी काय होती? पूर्ण होती. हालेलुया ना. आणि जो 5वा सण आहे जो परमेश्वराने इस्रायल लोकांना साजरा करायला लावला, तो 5वा सण म्हणजे कोणता सण? तुतारीचा सण. हालेलुया. कोणता सण आहे? तुतारीचा सण. हालेलुया. आहे की नाही? आणि हा सण या महिन्यामध्ये 22 तारखेला येणार आहे. कधी येणार आहे? 22 तारखेला या महिन्यामध्ये हा सण येणार आहे. हालेलुया. ओके, तर लेवियाचा 23 अध्याय, लेवियाचा 23 अध्याय आणि आपण 24 वचन वाचूया. लेवी 23 आणि 24. लेवी 23. लेवीचं पुस्तक 23 अध्याय आणि 24 वचन. इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परमविश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा. ओके, तर इथे बायबल सांगते इस्रायल लोकांना सांग, सर्वजण बोला, 7व्या महिन्याची पहिली तारीख. 7व्या महिन्याची किती तारीख? पहिली तारीख.
तर बायबलचे जे कॅलेंडर आहे त्या बायबलच्या कॅलेंडर प्रमाणे या सप्टेंबरच्या 22 तारखेला हा पहिला महिना, सॉरी 7वा महिना सुरू होतो. आणि या सप्टेंबर 22 ला इथं बायबल सांगतं काय करायचंय. त्या दिवशी सर्व बोला, रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा. तर काय सांगितलं त्यांना, रणशिंगे. तुम्हाला माहिती ना तुतारी, किती लोकांनी तुतारी बघितलीये? तुतारी माहिती ना? हालेलुया. मला आठवतं ना, आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर आपल्या दूरदर्शनवर ना शिवाजी महाराजचे पिक्चर यायचे. आठवतं तुम्हाला? प्रत्येक, मला असं वाटतं शनिवारी संध्याकाळी असं वाटतं, आणि ते शिवाजी महाराजचे पिक्चर व्हायचे. आणि या शिवाजी महाराजच्या पिक्चर मध्ये स्टार्टिंगच कशी व्हायची माहितीये का? तुतारी वाजवून. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये इथं बायबल सांगतं 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी इस्रायल लोकांना परमेश्वराने काय सांगितलं की तुम्हाला तुतारी फुंकायची आहे. काय करायची आहे? आणि 100 वेळेस. किती वेळेस? किती वेळेस ते वाजवतात? 100 वेळेस ती तुतारी वाजवतात. 100 वेळेस काय करतात ते? तुतारी वाजवतात. हालेलुया. आता जुन्या करारामध्ये आपण पाहतो की त्यांना तुतारी वाजवायला लावली आहे की नाही. त्याचा अर्थ काय हे समजण्यासाठी प्रियांनो आपल्याला काय करावं लागल? नवीन करारामध्ये यावं लागल. काय आपण पाहिलं जुन्या करारामध्ये पण देवाने त्यांना काय सांगितलं? तो वलांडर सणाच्या दिवशी बकरा कापा. पण तो बकरा कोण होता? हालेलुया. आता त्यांना काय सांगितलं? तुतारी वाजवा. 100 वेळेस ती फुंकत राहा. हालेलुया. काही तुतारी कशासाठी फुंकायची? हालेलुया. आपण त्याचं उत्तर बघूया. आणि या वेळेस आपण प्रियांनो 1 कोरिंथ याचा 15 अध्याय आणि आपण 50 पासून 54 पर्यंत वचन वाचूया. 1 कोरिंथ 15 अध्याय 50 ते 54. बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ क्षणात निमिषात शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे अवश्य आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल. हालेलुया. प्रियाने एक प्रश्न विचारतो. देवाने माणसाला एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांना बनवलं. हालेलुया. आणि देवाची योजना काय होती? आदाम आणि हवा यांनी एदेन बागेमध्ये काय करावं? किती दिवस राहावं? किती दिवस राहण्यासाठी देवाने आदाम आणि हवा यांना बनवलं? किती? देवाने माणसाला मरण्यासाठी बनवलंच नव्हतं. आदाम हवा का मेले? त्यांनी पाप केलं, त्यांनी सैतानाचं ऐकलं आणि पाप केल्यामुळं मरण आलं. पण देवाच्या योजनेमध्ये मरण आहेच नाही. देवाच्या
योजनेमध्ये देवाने जी योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलीये त्या योजनेमध्ये मरण हा शब्दच नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला माहिती प्रियांनो, ही जी देवाची योजना की मानव जातीला आपल्या सर्वांना मरणातून पूर्णपणे मुक्त करावं. कारण येशू 100 वेळेस आपण पाहतो ना, योहानाच्या पुस्तकामध्ये बोलतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणामधून जीवनामध्ये पार गेलेला आहे. येशू बोलला, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. येशू बोलला, मीच जीवनाची भाकर आहे. जो कोणी भाकर खाईल तो कधीच मरणार नाही. मीच खरा मेंढपाळ आहे. खरा मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो. आणि मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया. प्रियांनो, येशू ख्रिस्त आपला परमेश्वर, आपला देव याने मरण बनवलंच नाही. हालेलुया. देवाची योजना आहे हालेलुया की तुम्ही आणि मी सदा सर्व काळ जिवंत राहावं. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाच्या योजनेची सुरुवात कशी झाली? येशूच्या बलिदानाच्या द्वारे. त्या बलिदानाच्या द्वारे काय झाले? आपले सर्व पाप क्षमा झाले. त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे काय झाला? आपला नवीन जन्म झाला. देवाचा सार्वकालिक जीवन आपल्यामध्ये आलं. आमेन, हालेलुया. तर प्रियांनो, या तुतारीच्या सणाच्या दिवशी, हालेलुया, या तुतारीच्या सणाच्या दिवशी काय होणार आहे? देवाची 100% योजना पूर्ण होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपण पाहतो तुतारीच्या सणाच्या दिवशी हे यहुदी लोक 100 वेळेस, किती वेळेस? 100 वेळेस हे तुतारी वाजवतात. आमेन. आणि तुतारी का वाजवतात? तर इथं आपण पाहतो त्याचं उत्तर इथे काय? मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, म्हणून बायबल मध्ये मरणाला महानिद्रा म्हटली, कारण ख्रिस्ती लोक कधीच मरत नाहीत. ख्रिस्ती लोक मरत नाही. ख्रिस्ती लोक फक्त महानिद्रा घेतात, कारण ते पुन्हा जिवंत होणार आहेत. हालेलुया, आमेन. आणि म्हणून इथं काय म्हटलं ना की येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे या तुतारीच्या सणाच्या वेळेस, त्यावेळेस काय होईल? सर्वच जण महानिद्रा किंवा सर्वजण मरतील असं नाही. आता या महिन्यात जर येशू आला, येऊ शकतो 100%, मला असं वाटतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगते, 100% सांगते. हालेलुया. या 22 तारखेपासून, सप्टेंबरच्या 22 तारखेपासून पुढं बायबलच्या कॅलेंडर प्रमाणे खूप महत्वाचे दिवस आहेत. आणि ह्या वर्षामध्ये काहीतरी खूप मोठी घटना घडणार आहे. हालेलुया. आपण तर अपेक्षा करते की आपले रॅप्चर व्हावं. हालेलुया. पण कदाचित, कारण बायबल मध्ये म्हटलं कोणत्याच माणसाला माहिती नाही ती घटना, येशू कधी येईल हे कोण सांगू शकत नाही. आपलं काम आहे फक्त रिहर्सल करत राहणं. आपलं काम काय? अपेक्षा करत राहणं. येशू तू ये. आमेन. पण जरी कदाचित येशू नाही आला तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या सप्टेंबर 22 पासून की पुढं अशा भयंकर घटना या जगामध्ये होणार आहेत आणि आपण सर्वजण पाहणार आहोत. आणि येशूच्या जे रॅप्चर आणि या सर्व गोष्टी आता ते देवाच्या वचनाप्रमाणे होतीलच. या वर्षी नाही झाले तर पुढच्या वर्षी, कारण तुतारीचा सण हा पुढच्या वर्षी पण आहे. पण ह्या वर्षामध्ये काहीतरी एक मोठी गोष्ट होणार आहे. तुम्हाला अनेक दिवसापासून सांगते ना, 24 आणि 25
हे जे 2 वर्ष आहेत, या 2 वर्षामध्ये काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे, काहीतरी मोठी घटना होणार आहे. आणि ह्या वर्षामध्ये प्रियांनो तुम्ही बघणार आहात सप्टेंबर ऑक्टोबरचा जो महिना आहे त्यामध्ये खूप मोठ्या घटना घडणार आहेत. कदाचित ते युद्ध होऊ शकतं, कारण तुम्हाला माहिती जे सर्व घटना इस्रायल देशामध्ये होते. हालेलुया. आज संपूर्ण जग जे बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे, सर्व जग कुणाविरुद्ध झालंय? इस्रायल देशाविरुद्ध. हे बायबलमध्ये पहिलंच लिहून ठेवले योएलच्या पुस्तकामध्ये. आमेन. आणि त्या युद्ध जे गोग मागोगचं युद्ध माग मी तुम्हाला दाखवलं होतं. एझेकिएल 37, 38, 39 आणि 40 अध्याय याविषयी आपण अभ्यास केला होता. आठवलं का तुम्हाला? कदाचित हे युद्ध सुरू होऊ शकतं. हालेलुया. आणि त्याचा परिणाम पूर्ण जगावर होणार आहे. हालेलुया. तर प्रियांनो, सावध असा, जागृत असा, कारण आपण शेवटचा जो काळ आहे ना, आपण बोलतो शेवटचा काळ सुरू झाला. आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आलोय. मिनिट पण नाही राहिला आता. 1 मिनिट असतो ना, तो 1 मिनिट नाही राहिला आता शेवटचा सेकंड राहिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, प्रियांनो, जागवा. आमेन. येशूकडे लक्ष लावा, कारण प्रियांनो या सर्व ज्या घटना बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत त्या खूप लवकर पूर्ण होणार आहेत. आमेन. आता इथं बायबल सांगतं प्रियांनो काय होणार आहे. 22 सप्टेंबरला काय? तुतारीचा सण. आणि या तुतारीच्या सणाच्या दिवशी काय होणार आहे? बायबल सांगतं क्षणात निमिषात शेवटली तुतारी वाजेल. काय वाजेल? शेवटली तुतारी वाजेल. आणि तो बायबल सांगतं कारण तुतारी वाजेल. आणि ज्यावेळेस तुतारी वाजेल त्यावेळेस काय होईल? इथं बायबल सांगतं मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. काय होईल? जे मेलेले लोक आहेत ज्यांना कबरेमध्ये पुरलंय. हालेलुया. आपलं पडेगावमध्ये, अनेक ठिकाणामध्ये, हालेलुया, ज्या सर्वांना पुरलंय, बायबल सांगतं ते सर्व लोक जे येशूवर विश्वास ठेवतात प्रियांनो ते मरणातून जिवंत होतील. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ते अविनाशी, बोला अविनाशी असे उठवले जातील. तर प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं हे शरीर आहे आता सध्याचं, हे कसं आहे? नाश होणार आहे, विनाशी आहे. आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो, आजार होऊ शकतो, काय पण होऊ शकते या शरीराला. पण प्रियांनो ज्या वेळेस येशू येईल ढगामध्ये, हालेलुया, आणि जे मेलेले ते जिवंत होतील त्यांना अविनाशी शरीर मिळेल. त्यांना कसं शरीर मिळेल? अविनाशी. अविनाशी म्हणजे असं शरीर जे कधीच आजारी पडणार नाही. अविनाशी म्हणजे असं शरीर ज्याचा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही. अविनाशी म्हणजे असं शरीर जो माणूस कधीच आजारी पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. अविनाशी शरीर म्हणजे येशू सारखं शरीर. आता येशू ख्रिस्त 2000 आणि किती वर्षाचा आहे? येशूचं वय 2025 आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण तो जिवंत आहे आणि शरीरामध्ये जिवंत आहे. कारण येशू ज्यावेळेस मरणातून जिवंत झाला, येशूने त्याच्या शिष्यांना बोलवलं आणि काय म्हटलं? मला हात लावा, मी भूत नाहीये. हालेलुया. येशू बोला मला शरीर आहे. हालेलुया. येशूला शरीर आहे. आणि ते शरीर प्रियांनो फक्त असंच नाहीये, ते अविनाशी शरीर आहे. हालेलुया. आणि प्रियांनो येशू ज्या जिवंत झाला, येशूने काय केलं? त्याच्या शिष्यांना खायला मागितलं. म्हणजे आपण ज्यावेळेस आपलं रॅप्चर होणार आहे स्वर्गामध्ये आपल्याला पण खायला भेटणार. हालेलुया.
खाणं पिणं असणार आहे तिकडं. आमेन, हालेलुया. कारण स्वर्गामध्ये ज्यावेळेस आपलं रॅप्चर होणार आहे, बायबल सांगतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये कोकऱ्याचं लग्न होणार आहे. हालेलुया. आणि हे लग्न 7 वर्ष चालणार. किती वर्ष? तुम्ही या पृथ्वीवर लग्न बघितलं असेल, 3 दिवस असतं, 2 दिवस असतं, 15 दिवस असतं, महिनाभर असतं, आहे की नाही? पण येशूचं लग्न 7 वर्ष चालणार आहे. हालेलुया. आणि प्रियानो, त्या लग्नामध्ये सर्व असणार आहे, खायला प्यायला. आमेन. पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला दाखवेल, बायबलमध्ये लिहिलेले काय काय खायला असणार आहे, कोणते कोणते डिश असणार आहे, मी तुम्हाला वचनामधून दाखवणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, काय होणार आहे तुतारीच्या सणाच्या दिवशी? जे मेलेले ते जिवंत होतील. आणि बायबल सांगतं जे जिवंत आहेत, येशू कदाचित ते तुतारी वाजली आणि प्रियानो आपण जिवंत आहे, तर बायबल सांगतं जे येशूवर विश्वास ठेवतात ते पण त्यांचं शरीर बदलून जाईल. आमेन, हालेलुया. इथं बायबल सांगतं आपण बदलून जाऊ, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व, अमर, सर बोला अमर. अमर म्हणजे काय? कधीही न मरणारा. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या सर्वांपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण रॅप्चर मध्ये जाणं. तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही जग कमवताय, तुम्ही गोष्टी घेताय, तुम्ही सर्व जग करताय. हालेलुया. पण जर तुम्ही रॅप्चर मध्येच गेला नाही तर काय होणार? सर्व पैसा तुम्ही कमवला तर इथंच जळून खाक होऊन जाणार आहे. कारण ही पृथ्वी, बायबल मध्ये असं म्हटलं, रॅप्चर नंतर या पृथ्वीवर 7 वर्ष भयंकर पीडा येणार आहे आणि ही पृथ्वी जळून खाक होणार आहे. आपण सर्व जग कमवलं, म्हणून बायबल मध्ये म्हटलं माणसाने सर्व जग कमवलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे रॅप्चर. सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, या जगामध्ये तुम्ही काय घेता काय नाही घेत, तुम्ही किती शिकला, तुम्ही अडाणी आहात, तुमच्याकडे काय आहे काय नाही, हे महत्वाचं नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट आहे हालेलुया, येशू बरोबर तुम्ही जाणार आहे. तुम्ही तयारी केली का? त्याच्यासाठी तयारी करायची. अशाच नाही जाणार आपण, जे तयार आहेत तेच जाणार आहे. आमेन, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये पण जर कुणाला डॉक्टर बनायचंय तो खूप तयारी करतो. त्यांना 10 वर्ष, किती? 5 वर्ष तर त्यांचं MBBS असतं, नंतर मग ते इंटर्नशिप करतात, प्रॅक्टिस करतात. 10 वर्ष झाल्यानंतर ते डॉक्टर बनायच्या लायक बनतात. हालेलुया. प्रियानो, जर आपण स्वर्गात जायचोय तर इतकं हालेलुया नाही, तुम्हाला पण तयारी करावं लागेल. काय करावं लागेल? तयारी. जी तयारी शहाण्या कुमारिकेंनी केली होती. हालेलुया. कुणी केली होती? 5 शहाण्या, 5. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बायबल सांगतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे. चर्च मध्ये जे सर्व येतात ते सर्व नाही जाणार आहेत रॅप्चर मध्ये. ज्यांची तयारी झाली ते जाणार. ज्यांची तयारी झाली तेच येशू बरोबर जाणार आहेत. आमेन. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? रोज रॅप्चर साठी, तुतारीच्या सणासाठी. मग प्रिया, तुम्हाला माहितीये का, हा जो वेळ आहे, आम्ही अनाउन्स पण केलं होतं, 40 दिवस उपास प्रार्थना. हालेलुया. इलूलचा महिना याला बोलतात. आणि या इलूलच्या महिन्यामध्ये काय होतं की जे सर्व
जे यहुदी लोक आहेत प्रियांनो, ते उपास करतात आणि प्रियांनो क्षमा करतात एकमेकांना. त्यांच्या जीवनामध्ये जर कोण दुश्मन आहेत तर समेट करतात. हालेलुया. आणि यहुदी लोक, कारण ते येशू विश्वास ठेवत नाहीत, ते चांगले कर्म करतात. ओके. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी जे आपण प्रभू येशू विश्वास ठेवतो, आपल्याला पण तयारी करणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून आता इथं आपण पाहतो ना की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये आपण काय कमवलं हे महत्वाचं नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही रॅप्चर मध्ये जाणार आहे किंवा नाही. आमेन. प्रियांनो, खरोखर म्हणून ना आपल्याला काय करायचंय? पूर्ण शक्तीने प्रयत्न करायचा. आपण एक वचन बघूया. आपण जर फिलिप्पियरास पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. आपण फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि आपण 7 पासून सुरुवात करूया. 7 पासून ते 10 पर्यंत आपण वचन वाचूया. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोशिली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे. माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी. म्हणजे 11 वचन, म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. हालेलुया. इथं संत पौल बोलतो म्हणजे कसेही करून, सर्व बोला, कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. प्रियांनो, इथं संत पाऊल हे वचन लिहिते आणि हा संत पाऊल काय म्हणते? कसंही करून मी मरणातून पुनरुत्थान मिळवावं की मी रॅप्चर मध्ये येशू बरोबर जावं. हालेलुया. हालेलुया. आणि तो काय म्हणत तिथं ऐका ना, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. तुम्हाला माहिती संत पाऊल कोण होता? संत पाऊल सनहेद्रिनचा मेंबर होता. तुम्हाला माहितीये का? इस्रायल देशामध्ये गव्हर्नमेंट होती, त्याच्यामध्ये 70 मिनिस्टर असायचे. किती? 70 मिनिस्टर असायचे. त्या 70 पैकी एक संत पाऊल होता. संत पाऊल कोण होता? एक MLA. आणि हे जे लोक सनहेद्रिनचे मेंबर असायचे प्रियांनो, ते असे गरीब लाचार नसायचे, ते खूप धनवान असायचे. कसे असायचे ते लोक? खूप धनवान, प्रतिष्ठित. कारण इस्रायल देशामध्ये हे 70 लोक काय करणारे? राज्य करणारे. इन अ वे प्रत्येक डिसिजन त्यांच्याद्वारे होणार. हे जे लोक होते 70 लोक, ते प्रतिष्ठित होते, मोठे. तुम्हाला माहिती, खूप शिक्षित होते. त्यांनी खूप शिक्षण घेतलं होतं. संत पावलाविषयी जर तुम्ही वाचलं प्रियांनो, जो गमलिएल नावाचा एक खूप मोठा शिक्षक होता, त्याच्यापासून संत पावलाने शिक्षण घेतलं होतं. तर हा व्यक्ती एक MLA होता, उच्च शिक्षित होता, धनवान होता, प्रतिष्ठित होता. पण तो काय म्हणतो इथं ऐका, तो काय बोलतो? तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. काय म्हणतो तो?
मी MLA, मी थुकतो त्याच्यावर. माझं धन, माझी संपत्ती, माझी बुद्ध. आता ऐका पुढे काय, इतकंच नव्हे तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळं, येशू विषयीचं ज्ञान, तो बोलतो ना त्याच्या श्रेष्ठत्वामुळं मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. या जगातल्या सर्व गोष्टी तो काय म्हणतो, माझी प्रतिष्ठा, माझं धनसंपत्ती, माझं MLAचं पद, माझा अधिकार, त्या मी काय समजते, मला नकोय, मला येशू पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये जे सर्व गोष्टीच्या मागे तुम्ही लागलाय त्या प्रत्येक गोष्टीच्या पेक्षा येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. हालेलुया, है ना. आणि मग इथं बायबल सांगतो प्रियांनो, तो बोलतो ना त्या सर्व गोष्टी मी कशाला लेखतो, केर कचरा. पण तुम्ही जर ग्रीक भाषेमध्ये जर बघितलं प्रियांनो, इथं वेगळा शब्द आहे. हालेलुया. केर कचरा नाही, तर तो बोलतो की जी विष्ठा असती ना, विष्ठा म्हणजे माहिती, तो बोलतो त्या सर्व विष्ठा म्हणजे सकाळी तुम्ही जाताना बाथरूम मध्ये पोट खाली करायला, है की नाही. तो बोलतो त्या या जगातल्या सर्व गोष्टी कशा आहेत, त्या त्याच्यासारख्या आहेत. बाथरूम मध्ये गेल्यावर जी येत होती त्याच्यासारखं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो बोलतो आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व, सर्वजण बोला, माझे नीतिमत्व, माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून येशूच्या रक्ताच्या द्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हालेलुया. काय म्हटलं, मला कोणतं नीतिमत्व पाहिजे, मी जे कर्म केले, मी जो प्रतिष्ठित आहे, मी जे खूप ना कर्म केले ते नीतिमत्व नाही, पण तो बोलतो जे येशूच्या रक्ताच्या द्वारे, हालेलुया, येशूच्या रक्ताच्या द्वारे नीतिमत्व आहे ते मला पाहिजे. आमेन, हालेलुया. पण इतकंच नव्हे, पुढे तर काय बोलतो, हे अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. हालेलुया. तर येशू प्रियांनो हा व्यक्ती, संत पाऊल एक मोठा MLA, धनवान व्यक्ती, उच्च शिक्षित व्यक्ती, खूप अधिकार असलेला व्यक्ती, तर तो काय बोलत आहे, मला काय पाहिजे, तो बोलतो मला येशू ख्रिस्त पाहिजे. आमेन. आणि येशू ख्रिस्त कशा रीतीने, त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य, इवन त्याच्या दुःखाची सहभागिता. हालेलुया. येशूने माझ्यासाठी जे बलिदान केले, येशूने माझ्यासाठी जे रक्त सांडलं, येशूने जे माझ्यासाठी फटके खाल्ले, त्याचं जे सर्व मर्म आहे, त्याचं जे सर्व ज्ञान आहे, त्या बलिदानाच्या द्वारे काय झालं ते ज्ञान मला पाहिजे. हालेलुया. आणि प्रियांनो शेवटी काय म्हणते, म्हणजे सर्व बोला, म्हणजे कसेही करून, काय म्हणत येतो, कसेही करून. आज आपण बोलतो कसंही करून मला 2 करोड रुपये पाहिजे, कसंही करून तो बंगला मला पाहिजे, कसंही करून त्याच्यासाठी मला खून करावा लागल, काय करावं लागेल. आज जगामध्ये अशी इतकी विचित्र आणि वाईट गोष्ट आपण सगळीकडे पाहतो. तर इथं संत पाऊल बोलते की मी कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. हालेलुया. मृतांमधून पुनरुत्थान मिळवावं म्हणजे काय, माझं
रॅप्चर व्हावं. हालेलुया. तो बोलते मला सोनं नको, मला चांदी नको, मला या जगातलं ज्ञान नको, या जगामधली प्रतिष्ठा नको, मला काहीच नको, पण मला पुनरुत्थान पाहिजे. तुम्हाला संत पॉल किती मूर्ख आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये. मी जर असतो ना, मी तर दिलाच नसतं रेजिग्नेशन माझ्या एमएलए पदावरून. हालेलुया. इतका धनवान माणूस, इस्रायल देशामध्ये 70 लोक, त्याच्यापैकी तो एक धनवान व्यक्ती होता. तो खूप बुद्धिमान व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, आणि त्यांनी ते सर्व सोडून टाकलं. तुम्हाला माहितीये का, तो मूर्ख नाही, तो हुशार आहे. आता विचार करा, संत पॉल बोलत असताना नाही मला बंगलाच पाहिजे, मी एमएलएच बनणार आहे, मला पैसाच पाहिजे, मला या जगाचं धनच पाहिजे, आणि मी जर आज तुम्हाला माहितीये संत पावलाचं नाव इथं नसतं. आणि संत पावलाने जर 70, 80, 90, 100 वर्ष जगला असता, तो 100 वर्ष बंगल्यात राहिला, 100 वर्षात करोडो रुपयामध्ये खेळला, 100 वर्ष प्रतिष्ठा मिळाली जगाची, वाह केली सर्व लोकांनी. 100 वर्षानंतर काय? मेला. मेल्यानंतर एमएलए वर गेला, मेल्यानंतर एमएलएचा पैसा वर गेला का? मेल्यानंतर एमएलएची प्रतिष्ठा वर गेली का? मेल्यानंतर काय वर गेलं? मेल्यानंतर काहीच वर नाही गेलं. हालेलुया. आणि प्रियानो, तुम्हाला माहिती, शेवटी जो प्रत्येक व्यक्ती जो या जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रेम करतो, म्हणून बायबल मध्ये काय म्हटलं, सर्वजण बोला, लोटाच्या बायकोची आठवण करा. आठवली का तुम्हाला? रॅप्चरचीच गोष्ट आहे ती. काय केलं लोटाच्या बायकोनी? कोणावर प्रेम केलं? देवदूत बोलला होता, पुढे बघा, मागं बघू नका. त्यांचं रॅप्चर चालू होतं. ऍक्च्युली रॅप्चर होतं ते, कारण सदोम गोमोरा अग्नी व गंधकाने नाश होणार होता. तसंच हे जग, या जगाचा पण नाश कसा होणार आहे? अग्नी व गंधकाच्या द्वारे. आणि देवदूत काय म्हटलं? सरळ पहा, पुढे पहा. हालेलुया. लोटाच्या बायकोचं काय झालं? तिला तिच्या घराची आठवण यायला लागली. मग जो सोन्याचा नेकलेस होता त्याची आठवण यायला लागली. मग तो भारी शालू, त्याच्यामध्ये तर तिचा जीवच अटकला होता. ती साडी मी घेऊनच येते. आणि मग देवदूताबरोबर जातो. आणि ते झुमके, ते तर मला खूप प्रिय आहे. काय केलं तिने? त्या झुमक्यामुळं, त्या साडीमुळं, त्या गोष्टींमुळं, त्या घरामुळं काय झालं? ती माग बघितली आणि बायबल सांगतं ती मिठाचा खांब बनली. काय बनली? मिठाचा खांब. आणि दुसरं उदाहरण, संत पाऊल, मोठा आलिशान बंगला, करोडो रुपये, एमएलए. तुम्हाला माहितीये, तुम्ही जर बायबल मध्ये वाचलं, जो पाऊल होता त्याला जो मुख्य याजक स्वतः बोलायचा. तुम्ही बघा प्रेषितांच्या कृत्यामध्ये, हालेलुया, की तो स्वतः त्याला चार्ज त्यांनी दिला होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करायला जा. विचार करा, हा काही साधारण व्यक्ती नव्हता. हा खूप मोठा आणि प्रतिष्ठित व्यक्ती होता. पण ज्या वेळेस त्याला येशूचं सत्य समजलं, तो काय बोलला? या जगातल्या सर्व गोष्टी माझ्यासाठी कशा आहेत? बाथरूम सारख्या आहेत. कशा आहेत? शून्य आहेत. काय या जगातली एकही गोष्ट प्रियांनो तुमचं तारण करू शकत नाही. तुमच्या पैशामुळे तुम्हाला स्वर्ग भेटत नाही. आपल्या ज्ञानामुळं
आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आपल्या प्रतिष्ठेमुळं आपलं रॅप्चर होऊ शकत नाही. हालेलुया. आपलं रॅप्चर कोण करणार आहे? आपलं रॅप्चर कोण करणार आहे? फक्त येशू. आमेन. प्रियानो, खरोखर सप्टेंबर 22 तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे. तुमचं पण अंतःकरण जर अडकलंय कशा कशामध्ये, हालेलुया, तर जरा तोडून टाका त्याला. हालेलुया. जरा येशूला काय करा? पहिलं स्थान. येशूच्या द्वारेच प्रियांनो आपलं तारण आहे. आमेन. हालेलुया. एक शेवटचं वचन वाचूया. ओके, आपण पुढच्या वेळेस बघूया. आपण सर्वजण उभं राहूया. सर्वजण उभं राहूया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. तुम्हाला माहिती प्रियांनो, हे वर्ष मी तुम्हाला सांगतोय, हे 2025 वर्ष हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आणि ह्या वर्षामध्ये 22 सप्टेंबर पासून पुढं अशा घटना घडणार आहेत की जे पूर्ण जगाला हलवून सोडणार आहे. आजच एक मोठं चिन्ह ढगामध्ये दिसणार आहे. काय चिन्ह दिसणार आहे? चंद्र रक्तमय होईल. चंद्र काय होईल? रक्तमय होईल. आज होणार आहे. तर मला नाही माहिती, कदाचित हेच आजचं चिन्ह असू शकतं की 22 तारखेला रॅप्चर. आय डोंट नो. मी असं बोलू शकत नाही, कारण बायबलमध्ये सांगितलंय की कोणालाच माहिती नाही. पण बायबलमध्ये हे मात्र सांगितलं की तुतारीच्या सणाच्या वेळेस मात्र रॅप्चर होणार. हालेलुया. आणि आपल्याला परमेश्वराने तयारी करायला लावली. आमेन. तर एकच गोष्ट मी सांगेल, हालेलुया, शेवटची, तयारीमध्ये राहा. आपला मालक, आपला नवरा, आपला पती त्याच्या वधूसाठी, त्याच्या पत्नीसाठी येशू ख्रिस्त लवकरच येणार. आमेन. हालेलुया. ओके, तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. आज विशेष करून तुम्ही विचार करा. संत पावलाचं उदाहरण आज आपण बघितलं. हालेलुया. तो बोला, मला कोण पाहिजे? ख्रिस्त पाहिजे. त्याने सर्व गोष्टींना फेटाळून दिलं. ठुकरा दिया उसने सब कुछ. कशासाठी? येशूला. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, येशूच तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देणार. सार्वकालिक जीवन पैशामुळे भेटत नाही. सार्वकालिक जीवन जगाच्या द्वारे भेटत नाही. सार्वकालिक जीवन जगाचं ज्ञान तुम्हाला देऊ शकत नाही. सार्वकालिक जीवन फक्त येशू देऊ शकतो. आणि म्हणून ही वेळ आहे, आज आपलं जीवन प्रभू येशूला 100% समर्पण करा. आमेन. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करा, आपले दोन्ही हात उंच करा आणि आपले जीवन त्या परमेश्वराला समर्पण करा. प्रभूला बोला, प्रभू मला क्षमा कर. मी माझ्या अंतःकरणामध्ये, मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत पैशाला पहिलं स्थान दिलं, माणसाला पहिलं स्थान दिलं, जगातल्या गोष्टींना पहिलं स्थान दिलं. मला क्षमा कर. आज प्रभू येशू, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. माझ्या जीवनामध्ये तुला प्रथम स्थान देतो. जसं संत पाऊल म्हणाला, मला तर जगणे ख्रिस्त व मरणे लाभ आहे. जसं संत पाऊल म्हणाला,
कसेही करून मी मरणातून पुनरुत्थान प्राप्त करावं. तुझ्या मला प्रगटीकरण दे. तुझ्या पवित्र आत्म्याने माझ्या अंतःकरणाचे डोळे उघड. मला समजू दे. जग आणि जगातल्या गोष्टी नव्हे, पण स्वर्गीय गोष्टींसाठी, स्वर्गासाठी तुम्हाला बनवलंस. तुम्हाला मरण्यासाठी नाही, मला अविनाशी बनवण्यासाठी, मला अमर करण्यासाठी पित्या तुम्हाला नेमलंस. आणि म्हणून आज मी माझं सर्वस्व तुला देतो. ओ रबा खरबा लियांदा रबा शेकेरी यांदा रबा लियांदा रबा लियांदा रबा लियांदा रबा लियांदो रोबो सेंटे रे बेरिया मेंदे रे बेरियांदा रबा सिदांदो रोबो सिंटा रबा सेंडे रे बेरियांदा रबा शेकेरी मेंदे रे बेरियांदा रबा शेरियांदा रबा सखारियांदा रबा लिया रोबो सोरियांदा रबा शेकेरिया Raba kanda raba rianda raba zindo robo sinda raba bandere beria endo robo setere berianda raba shiria rohonda raba kentere dorianda raba. प्रभु येशू तू येत आहेस. त्या ढगावर बसू आम्हाला घेऊन जाण्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला प्रत्येकाला तू निवडलंस. आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. आम्ही धन्यवाद देतो. तुझी इच्छा नाही आहे हे जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये आमचा नाश व्हावा. प्रभू येशू तुझी इच्छा आहे की जसं तू मरणावरतीच त्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, आम्ही देखील मरणावर विजयी व्हावं. आम्हाला प्रत्येकाला तुझी कृपा दे. आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. आम्ही रोज स्वतःची तयारी करावी. आमचं मन, आमचं अंतःकरण आम्ही बरील गोष्टींवर लावावं. म्हणून तुझी कृपा आम्हाला सर्वांना दे. सर्व गौरव तुला देतो की त्या येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.